महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक बहिणींनो, आजच्या व्याख्यानाचा विषय आहे सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये आशा व गटप्रवर्तक महिलांच्या बाबत जी केस सुरू आहे त्याच्याबद्दल माहिती देणे। अर्थात या केसबद्दलची माहिती महत्त्वाची असून त्याच्यातले सर्व मुद्दे समजून घेण्याची आवश्यकता आहे। कामगार चळवळीमध्ये कामगारांना न्याय मिळवून घेण्यासाठी स्वातंत्र्य मिळाल्यापासून कोणत्याही कामगार चळवळीचा आढावा घेतला तर असं आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक कामगार चळवळीला न्यायालयीन प्रक्रियेमधून जावं लागलेलं आहे। या राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू होण्यापूर्वी आपण पाहतोय की तुमच्यासारखंच काम करणाऱ्या ज्या अंगणवाडी महिला आहेत आणि त्यांचा प्रकल्प हा 1975 सालापासून सुरू झाला। तो प्रकल्प सुरू करताना सुद्धा शासनाने असे जाहीर केले होते की हा 5 वर्षांसाठी प्रकल्प आहे आणि आता आपण पाहतोय की 40 वर्षे होऊन गेली तरी हा प्रकल्प सुरू आहे आणि हा प्रकल्प बंद होईल असा कोणी विश्वास ठेवणार नाही। वास्तविक आरोग्य खात्यामध्ये आशा आणि गटप्रवर्तक महिलांचा हा जो NHMचा प्रोजेक्ट आहे तो एक प्रकारे कायमस्वरूपीच आहे, परंतु नाव मात्र त्याला राष्ट्रीय आरोग्य अभियान असं दिलेलं आहे। अभियान याचा अर्थ असा आहे की त्यांना हे कायमस्वरूपी काम करायचं नाही आणि यासाठी त्यांचं म्हणणं असं आहे की हा प्रोजेक्ट हा तात्पुरता प्रकल्प आहे। आता हा प्रकल्प भारतामध्ये सुरू होऊन 2005 सालापासून आता 15 वर्षे होऊन गेलेली आहेत आणि या नंतरच्या काळामध्ये सुद्धा आरोग्य क्षेत्रातली अवस्था पाहता की हा प्रकल्प बंद करणं शासनाला शक्य नाही आणि जर बंद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर असंतोष वाढण्याची शक्यता आहे। आपण या कोरोना महामारीच्या काळामध्ये बघितलेलं आहे की ज्या वेळेला सरकारी दवाखाने फक्त सुरू होते आणि खाजगी दवाखाने बंद होते, अशा वेळेला सर्वच लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्रामधून आणि सरकारी दवाखान्यामधून उपचार घ्यावे लागत होते आणि हा सर्व ताण जो कामाचा आहे तो ताण हा आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी नर्सेस यांच्यावर टाकला गेला। दुर्दैवाची बाब म्हणजे की त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला सुद्धा हे सरकार त्यांना वेळेवर देत नाही। म्हणजे आपण पाहतोय की मागणी करायची, मग संप करायचा, मग संपामध्ये सरकार आश्वासन देणार, मग त्याचा GR काढणार, GR काढल्यानंतर बजेटमध्ये तरतूद करणार आणि तरतूद केल्यानंतर सुद्धा आशा आणि गटप्रवर्तकांना अनुभव घेतलेला की आपल्याला पैसे मिळाले नव्हते। आरोग्यमंत्र्यांनी असं जाहीर केलं होतं की दिवाळीपूर्वी तुम्हाला ही रक्कम देण्यात येईल आणि त्याच्यानंतर 4 डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना आयटक कामगार संघटनेच्या वतीने आम्ही एक निवेदन पाठवलं, ईमेलद्वारे निवेदन पाठवलं होतं आणि ते तातडीनं त्या ईमेलला उत्तर देऊन ते संबंधित खात्याकडे पाठवून दिलेलं आहे असं सांगितलं। आम्ही यावेळेला एक संघटना म्हणून नवीन प्रयोग केला। आम्ही व्हॉट्सअपमधून सर्व आशा आणि गटप्रवर्तकांना सांगितलं की तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, सचिव यांचे मोबाईल नंबर देतोय, व्हॉट्सअप नंबर, आणि या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही सगळी निवेदनं पाठवून द्या। आणि त्याबरोबरच आम्ही लोकसत्तामध्ये आलेला लेख होता संदीप आचार्य यांचा आणि त्या लेखमध्ये मुख्यतः हेच होतं की त्यांनी माझी मुलाखत फोनद्वारे घेतली होती आणि आमचा मुद्दाच असा होता की जे निर्णय घेतलेले आहेत त्याची अंमलबजावणी यांनी केलेली नाही आणि असे हजारो व्हॉट्सअपमधनं मेसेज केले गेले। आम्ही सांगितलं आशा आणि गटप्रवर्तकांना या मंत्र्यांचा, मुख्यमंत्र्यांचा मोबाईल ब्लॉक व्हायला पाहिजे, एवढी निवेदनं जायला पाहिजेत आणि अशी हजारो निवेदनं ईमेलद्वारे गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी फतवा काढला 7 तारखेला आणि ही सर्व रक्कम आशांना ताबडतोब 2 दिवसात द्या आणि 2 दिवसामध्ये जर तुम्ही ही रक्कम दिला नाहीत तर त्याचा अहवाल तुम्हाला पाठवावा लागेल, त्याच्याबद्दलची कारवाई होईल आणि मग सर्वांना आता रक्कम मिळत चाललेली आहे असं आपल्या लक्षात येतं। तर एका बाजूनी आंदोलनाचा रेटा लावावा लागतो। न्यायालयामध्ये केस केल्यानंतर आशांच्या बाबतीमध्ये काय घडलेलं आहे, 2012 साली महाराष्ट्रामध्ये फक्त आयटक कामगार संघटनेच्या वतीने केसेस दाखल केल्या गेल्या। आमची जी पहिली केस होती अर्थात ती आम्ही शासकीय कर्मचाऱ्याच्या दर्जाची मागणी होतीच,
पण दुसरं आम्ही कोर्टाला सांगितलं की हे गटप्रवर्तकांच्याकडून 11 महिन्याचा करार लिहून घेताना त्याच्यामध्ये असं नमूद करतायत की गटप्रवर्तकांना कोर्टात जाता येणार नाही. कोर्टालाच आम्ही प्रश्न विचारला की तुमच्या इथे दाद मागण्यासाठी यायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे बरोबर आहे का. दुसरा प्रश्न आम्ही उपस्थित केला की आशाना जी JSYची लाभार्थी आहे तिच्या डिलिव्हरीच्या वेळेस 48 तास तिच्याबरोबर राहिलं पाहिजे असे एक कंडिशन होतं. तर महिला कामगारांना जे रात्रीत काम करायचं नाही हे जे नियम आहेत हे तुम्ही लक्षात घेतलेले नाहीत का. आणि या दोन्ही गोष्टी या NHMला महाराष्ट्र शासनाला मागे घ्याव्या लागल्या. 48 तासाची मुदत त्यांनी कमी केली आणि त्यांनी लिहायचं बंद केलं की कोर्टात जाता येणार नाही. दुसरं असं करारामध्ये लिहून घेतलं जायचं की आशा आणि गटप्रवर्तकांना कायम कर्मचाऱ्याचा दर्जा मागता येणार नाही, त्यांना प्रॉव्हिडंट फंड मिळणार नाही, त्यांना बोनस मिळणार नाही असं त्याच्यामध्ये लिहिलं जायचं. तेही त्यांनी बंद केलं. काही ठिकाणी अजूनही चालू आहे असं आपल्याला दिसून येतं. आता कोर्टात केस घालण्याचा जो मुद्दा आहे गेल्या 50 वर्षामध्ये कोर्टामध्ये एक तत्व स्वीकारलं गेलेलं आहे की वर्षाला 240 दिवस भरल्यानंतर आणि असे जर 2 वर्षे काम केलेलं असेल तर अशा कामगारांना कायम केलं पाहिजे. आणि हे जे तत्व आहे ते आता भारत सरकार मार्फत BJP सरकार मार्फत त्यांनी जे 4 श्रमसंहिता आणलेल्या आहेत, लेबर कोड आणलेले आहेत, त्याच्यामधून हे तत्व गाडायचं असं त्यांनी ठरवलेलं आहे. परंतु अजूनही न्यायालयीन पातळीवर 240 दिवसापेक्षा जास्त दिवस सलग 2 वर्षे 3 वर्षे जर झालेली असतील तर त्यांना कायम करण्याचा हक्क आहे आणि अधिकार आहे. त्याच्यासाठी काय सरकारच काय स्वतः करतं हे सरकारचेच कायदे. सरकार 11 महिन्याची ऑर्डर काढते, 2 दिवस ब्रेक देते. हा तांत्रिक ब्रेक आहे आणि हा तांत्रिक ब्रेक देऊन परत कामावर घेतात. नवीन ऑर्डर काढली जाते. नवीन ऑर्डर काढताना अनेक गटप्रवर्तकांच्यावर अन्याय केला जातो. काही ठिकाणी त्याच्यामध्ये गैरव्यवहार होतात. तर अशा प्रकारे वर्षानुवर्षे गटप्रवर्तक महिला काम केल्यानंतर त्या 11 महिन्याच्याच आहेत त्यांच्या भाषेमध्ये. म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएटी मिळणार नाही, तुम्हाला पेन्शन मिळणार नाही आणि तुम्हाला किमान वेतन सुद्धा मिळणार नाही. अशा पद्धतीचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो. तर हा तांत्रिक ब्रेक कायद्यामध्ये बसणारा नाही. तुम्ही ब्रेक द्या किंवा न द्या, वर्षातले 240 दिवस कामाचे तुम्ही मोजली पाहिजेत आणि त्यांना कायम केलं पाहिजे. तर हे सरकारला मान्य नाही. NHMचं जे NRHM मार्फत पूर्वी आणि आता NHM जे काम केलं जातं, कारभार केला जातो, तो कारभार करण्यासाठी त्यांनी एक राज्य आरोग्य सोसायटी स्थापन केलेली आहे. राज्य आरोग्य सोसायटीचे अध्यक्ष आहेत मुख्यमंत्री आणि ते उपमुख्यमंत्री सुद्धा त्या कमिटीमध्ये आहेत. आणि NHMचा जो अभियान संचालक असेल तो आणि आरोग्य खात्याचे, सार्वजनिक आरोग्य खात्याचे सचिव असे मिळून त्यांची सोसायटी आहे राज्याची. अशी जिल्ह्याच्या पातळीवर सुद्धा त्यांची सोसायटी आहे. आणि जिल्ह्याच्या सोसायटीचे जे अध्यक्ष आहेत ते जिल्हा परिषदेचे CO आहेत. हा सगळा जो NHMचा पैसा आहे तो जो येतो तो करामधून येतो. आणि एरवीची पद्धत जी असते की समजा महाराष्ट्र शासनाला जर फंड्स मिळाले तर त्यांच्या विधानसभेमध्ये चर्चा होऊन त्याचा निर्णय घेतला जाईल. त्याच्याऐवजी या आरोग्य सोसायटी मार्फत ही रक्कम दिली जाते. 40% राज्याची आहे, 60% केंद्राची आहे. सरासरी आजपर्यंत 2005 सालापासून महाराष्ट्र शासनाला वर्षाला 2000 कोटी रुपये मिळत आलेले आहेत. एका जिल्हा परिषदेसाठी 30-35 कोटी रुपये मिळतात. आणि या 2000 कोटी मधले सरासरी जर आशा आणि गटप्रवर्तकांची रक्कम जर काढली तर ती 150 कोटीपेक्षा सुद्धा जास्त नाही. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र हा संपूर्ण जो NHMचा राहतगाडगा आहे त्याचा जो सगळा भार आहे श्रमाचा तो सगळा आशा आणि गटप्रवर्तकांच्याकडे टाकलेला आहे. आणि त्यांना नगण्य त्याच्यातली मोबदला दिला जातो. आता आशाना
मीटिंगसाठी 150 रुपये भत्ता आहे तो 2005 सालापासूनचा आहे, 15 वर्ष झाली. महागाई वाढलेली आहे की नाही, वाहतुकीचे दर वाढलेले आहेत का नाही, गटप्रवर्तकांना सुद्धा जो भत्ता आहे तो मीटिंगचा रोजचा तो किती वर्षापासून वाढलेला नाही. तर अशा प्रकारे की ह्या संपूर्ण यंत्रणेमध्ये आशा आणि गटप्रवर्तकांचं शोषण केलं जातंय, त्यांना गुलामासारखं राबवून घेतलं जातंय असं आमचं म्हणणं आहे. मुद्दा हाच आहे की आम्ही म्हणतोय की शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे. का मिळाला पाहिजे, तर या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे हे संचालक जे व्यवस्थापक आहे ते सरकार आहे, शासन आहे. ही योजना शासनाची आहे, नियंत्रण शासनामार्फत केलं जातं, मोबदला शासनामार्फत दिला जातो, कामाचे आदेश शासनामार्फत दिले जातात. आणि 80 पेक्षा जी जास्त कामं आहे ती सगळी 17-18 आरोग्य खात्याची आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांनी कायम कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे. त्यांनी जे हायकोर्टमध्ये उत्तर दिलेलं आहे, म्हणजे समजा अनेक वर्षापासून आपल्या सगळ्या संघटनांच्या निवेदनामध्ये हा मुद्दा असतोच की शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या आणि शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन द्या, समान कामाला समान वेतन द्या असं आपण मागणी करतो. या प्रश्नाबद्दल ते कधीही उत्तर देत नाहीत. या प्रश्नाबद्दल ते कधीही उत्तर देत नाहीत. दिले तर नकारात्मक उत्तर देतात. परंतु न्यायालयामध्ये मात्र त्यांना जे काही ते बोलतील ते मात्र त्यांना जबाबदारीनं बोलावं लागतं. आणि अशा जबाबदारीनं सुद्धा त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही आशा आणि गटप्रवर्तक महिला ज्या आहेत त्यांना आम्ही कामावर आधारित मोबदला देतो. आता याच्यामधलं एक कारस्थान असं आहे की कामावर आधारित मोबदला आशांच्या बद्दल जो आहे तो पूर्वीपासून चालत आलेला आहे. त्यातली जी 4 कामं होती ती 2000 रुपये, त्या 4 कामाची बेरज होती त्याची 4000ची, 2000ची 4000 केलेली आहे. आणि अर्थात त्याचा अर्थच असा आहे की ही जी 4 कामं आहेत 2000 साठीची ती कंपल्सरी होतात किंवा केली जातात. इतर जो कामावर आधारित आहे तो त्यांना आधारित मोबदला दिला जातो. गटप्रवर्तकांच्या बद्दल चिंताजनक बाब ही आहे की गटप्रवर्तकांना जी कामाचे आदेश दिले जातात, वर्क ऑर्डर दिल्या जातात, त्या ऑर्डर्स आणि 7000पेक्षा जास्त असलेले कंत्राटी कामगार जे आहेत एनएचएमचे ते एकसारखी ऑर्डर्स आहेत. त्याच्या ऑर्डर्स आम्ही माहिती अधिकाराखाली बघितलेले आहेत. काहीही शब्दशः फरक नसतो. तरी सुद्धा महाराष्ट्र शासनाने कारस्थान करून भारत सरकारकडे ज्यावेळेला सुधारित वेतन श्रेणीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला त्याच्यामधून त्यांनी गटप्रवर्तकांना वगळले. म्हणजे वगळच, पण त्याच्यामध्ये आता जे बाटले आणि हायकोर्टमध्ये जे त्यांचं म्हणणं दाखल केलेलं आहे, खरं म्हणजे याच्या आधी सुद्धा आम्ही व्हॉट्सअपवर आम्ही काय केस केलेली आहे, हायटेकच्या वतीनं दाखल केलेली आहे, ते ब्रीफ आम्ही सगळ्यांना टाकली होती. त्यांनी काय उत्तर दिलेलं आहे तेही टाकलं होतं. त्याच्यावर आमचं रिजॉइंडर काय आहे आमच्या वकिलांचं तेही टाकलं होतं. ही जी केस चालवली जाते ती एक भारतातले एक ज्येष्ठ वकील आहेत नावाजलेल्या, कामगारांच्या केसेस चालवतात फक्त. गायत्री सिंग त्यांच्या मार्गदर्शनाखाली केस चालते आणि दुसरे श्रीराम नावाचे वकील आहेत ते सगळे हे काम बघतात. तर मुद्दा असा आहे की त्यांनी का नाही शिफारस केली की गटप्रवर्तकांनी महाराष्ट्रातले समजून घेतलं पाहिजे की त्यांना हळूहळू आशांच्या पंक्तीत ढकललं जाते. त्यांना जे पूर्वी जो एनएचएम मधल्या कामगारांच्या बरोबरची जी समानता होती ती काढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असं केलेलं असल्यामुळे की त्याने आपलं म्हणणं दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं हे आहे की हे गटप्रवर्तक सुद्धा कंत्राटी कामगार नाहीत. म्हणजे भारतातला कंत्राटी निर्मूलन नियमन करण्याचा जो कायदा आहे त्या कायद्यामधून गटप्रवर्तकांना त्यांनी जाणीवपूर्वक वगळलेला आहे. म्हणजे कंत्राटी कामगारांचे सुद्धा लाभ द्यायचे नाहीत. आणि बेईमानी आहे, या सरकारची बेईमानी आहे. तुम्ही 15 वर्षे कंत्राटी कामगार म्हणून ऑर्डर्स काढताय आणि प्रत्यक्षामध्ये भाषा तुमची ही आहे की गटप्रवर्तक ह्या कंत्राटी सुद्धा नाहीत, कॉन्ट्रॅक्च्युअल नाही आहेत असं त्या बाटलेनी आपल्या से मध्ये दिलेलं आहे, हायकोर्टमध्ये दिलेलं आहे, शक्तेवर दिलेलं आहे, सही करून दिलेलं आहे. आणि म्हणजे मग काय की हे जे गटप्रवर्तक सुद्धा जे आहेत त्या एका मायाजालमध्ये अडकत आहेत की
छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्या व्हायला पाहिजेत खरं म्हणजे, त्या ठिकाणी सॉफ्टवेअर देण्याचा मुद्दा आहे, कॉम्प्युटर वापरून देण्याचा मुद्दा आहे, हा 625 रुपये देण्याचा मुद्दा आहे, काही कामे मोफत करून घेण्यात जातात त्याचा मोबदला दिला जात नाही. हे जे सर्व मुद्दे आहेत त्याच्यापेक्षा सर्वात मोठा त्यांनी मुद्दा हा समजून घेतला पाहिजे की त्यांनी जाणीवपूर्वक कारस्थान करून त्यांचा हक्क असताना सुद्धा कंत्राटी म्हणून नेमणूक करून सुद्धा कंत्राटी कामगारांच्यासाठी केलेले लाभ हे गटप्रवर्तकांना द्यायला तयार नाहीत. त्यांनी 5 वर्षापूर्वी एक फतवा काढला होता की गटप्रवर्तक महिला ज्या आहेत त्यांना सोडून कंत्राटी कामगारांच्यासाठी त्यांनी 5% पगार वाढ आणि 15% बोनस डिक्लेअर केला होता. त्यावेळेला सुद्धा हा प्रश्न आम्ही उपस्थित केला होता. त्याच्यातून सुद्धा त्यांनी गटप्रवर्तक महिलांना वगळलेलं होतं. आता ही जी सुधारित वेतन श्रेणी आहे ती सुधारित वेतन श्रेणी महाराष्ट्र सरकारने तयार करून भारत सरकारकडे पाठवली आणि भारत सरकारने ती मंजूर करून 4 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्र शासनाकडे पाठवलेली आहे. आणि महाराष्ट्र शासनाने असं घोषित केलेलं आहे की ही जी काही यादी आहे, ही जी काही सुधारित वेतन श्रेणी आहे ती आम्ही अंमलबजावणी करतो. आता या सुधारित वेतन श्रेणीमध्ये जो तळातला माणूस आहे, शिपाई सुद्धा, त्याला 15,500 रुपये वेतन आहे कमीत कमी, आणि इतरांना त्याच्यानंतरची वाढ आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सुधारित वेतन श्रेणीनुसार सुद्धा कमीत कमी जे तुम्हाला मोबदला मिळाला पाहिजे तो 15,500 पेक्षा कमी देता कामा नये. परंतु त्यांनी सरळ सरळ उघडपणे कारस्थान करून अत्यंत चीड आणणारा जो भाग आहे तो हायकोर्टमध्ये, जर तुम्ही फोन करून माझ्याकडे जर ती कॉपी मागितली तर ती कॉपी आपल्याकडे द्यायला माझी तयारी आहे, की त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्यांनी की आशा काय गटप्रवर्तक सुद्धा यांना फक्त कामावर आधारित संबंध आहे, अन्यथा नाही. हे जे आशांना आणि गटप्रवर्तकांना स्वतः सरकारच कायदे मानायला तयार नाही. कुठल्याही आस्थापनेमध्ये 1 वर्षापेक्षा काम जास्त केल्यानंतर 2 वर्ष केल्यानंतर त्यांना कायम केलं पाहिजे. त्याच्याऐवजी सरकारच म्हणते की तुम्हाला आम्ही कामावर आधारित मोबदला देतोय, आणि कामावर आधारित मोबदला देत असल्यामुळे की ते आशा आणि गटप्रवर्तकांना दिल्यानंतर आमचा आणि तुमचा काही संबंध नाही, तुम्हाला मी कायम करणार नाही, तुम्हाला मी नियमित करणार नाही, आणि तुम्हाला कुठलेही लाभ सरकारी कर्मचाऱ्यांचे देणार नाही. हे उघड उघड त्यांनी म्हटलेलं आहे. अर्थात हे जे ते म्हणतायत ते सुप्रीम कोर्टाने अनेक निकालामध्ये खारिज केलेलं आहे. इक्वल पे फॉर इक्वल वर्क याच्याबद्दल 100 पानापेक्षा जास्त असलेलं जजमेंट 2 वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे. मुंबईतल्या 25,000 सफाई कामगारांना कायम केलेला आहे आणि त्यांनी अनेक वर्षे संघर्ष केला आणि त्यांना कायम करावं लागलं. आम्ही हे जे न्यायालयीन केसेस चालवतोय त्याचा मुख्य आधार हा आहे की पंजाबमध्ये एक अंचल शर्मा नावाच्या होमिओपॅथिक डॉक्टर्स होत्या. त्यांना असंच कंत्राटी ठेवलेलं होतं. त्या बाईंनी लढा दिला, संघर्ष केला, केस हायकोर्टमध्ये गेली, हायकोर्ट केल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेली आणि सुप्रीम कोर्टाने त्या बाईंच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे पंजाब सरकारला या एनआरएचएम मधल्या कंत्राटी कामगारांना कायम करावं लागलं, एक पद्धत ठरवून द्यावी लागली. आणि त्याच्यामुळे न्यायालयीन आदेश जर झाला तर हे सरकार काही करू शकत नाही, त्यांना त्याची अंमलबजावणी करावी लागेल. आम्ही न्यायालयावर जायची आमची काही इच्छा नाही. न्यायालयासाठी न्यायालयात केस घालायचं किंवा इम्प्रेशन मारायचं याच्यासाठी केस नाही. सरकारनं मान्य करावं कशाला आम्हाला केस घालायचा प्रसंग येतो. त्यांनी शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा जो पंजाबमध्ये दिलेला आहे, इतर राज्यांच्या मध्ये दिलेला आहे, ते मान्य करावं. हे जे त्यांचं म्हणणं आहे की भारतभर ह्या गोष्टी आहेत, ते खरं नाही. सर्व राज्यांच्या मध्ये समान परिस्थिती नाही. त्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ज्या त्या ठिकाणच्या राज्य सरकारने काही निर्णय घेतलेले आहेत त्याची अंमलबजावणी केली जाते. अशा महिलांच्या बद्दल त्यांनी केसमध्ये आकडेवारी दिलेली आहे. 65,000 वर 400 काहीतरी अशा आहेत महाराष्ट्रामध्ये. 3,900 गटप्रवर्तक आहेत. आकडेवारी बरोबर दिलेली आहे. परंतु ही आकडेवारी देत असताना की त्यांना त्यांच्याबद्दल घेतलेल्या निर्णयाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करण्याची इच्छा नाही. त्याने असं केलं की तो संप केला सप्टेंबरमध्ये आपण
2019 मध्ये त्या संपामध्ये आशा आणि गटप्रवर्तकांच्या दोघांच्याही मागण्या केलेल्या होत्या, पण कारस्थान करून त्यावेळेला बीजेपी आणि शिवसेनेचं सरकार होतं, शिवसेनेचे आरोग्य मंत्री होते, तरी सुद्धा त्यांनी जी वाढ आहे ती गटप्रवर्तकांना दिली नाही. एवढंच नव्हे तर हे शिवसेनेचे आरोग्य मंत्री होते आणि आता शिवसेनेचं सरकार आहे आणि त्यांनी जुलैमध्ये ठराव केला की आशांना 2,000 रुपये वाढ देऊ आणि गटप्रवर्तकांना 3,000 देऊ. काय यांचं बिघडलं असतं, यांनी जर सप्टेंबर महिन्यापासून ही वाढ दिली असती. ठराव तुमचाच आहे. मागच्या सरकारने जरी केला असता तर त्या सरकारमध्ये ह्याच पक्षाचे आरोग्य मंत्री होते, म्हणजे ह्यांचाच हा निर्णय होता. स्वतःचाच निर्णय स्वतः पाळत नाही. आणि का नाही तुम्ही सप्टेंबर पासून देत? आणि हे आम्ही कोर्टाला विचारलेलं आहे की यांनी निर्णय केलेला आहे, म्हणजे यांचा GR खोटा. यांनी आम्हाला पलूसमध्ये जे आम्ही निवेदन दिलं मुख्यमंत्र्यांना, माजी मुख्यमंत्र्यांना, त्यांनी घोषित केलं की आजच मी GR काढतोय. जो GR आम्हाला त्या दिवशीच मिळाला त्या GRला काही किंमत नाही. सरकार जो आदेश काढतं तो स्वतः मोडायला हे सरकारच तयार आहे. तर त्याच्यामुळे की ह्या गोष्टी आपण बारकाईनं समजून घेतल्या पाहिजेत. दुसरं असं आहे की बऱ्याच आशा गटप्रवर्तकांनाही माहिती नाही. सरकार स्वतः काम करत असताना काही खाजगी भांडवलदार नाहीये मालक. सरकारनं एक दवाखान्यात उद्योगात काम करणाऱ्या कामगारांच्यासाठी किमान वेतन लागू केलेले आहे, ते सध्या चालू आहे. दवाखान्यात काम करणारे म्हणजे कोण? तर दवाखान्यात काम करणारे आणि दवाखान्याच्या वतीने काम करणारे. म्हणजे आशा आणि गटप्रवर्तक काय करतायत आज? तर आशा प्राथमिक आरोग्य केंद्रांमधनं त्यांचे आदेश घेत आहेत. मीटिंग झाल्यानंतर त्यांना कामं सांगितली जात आहेत आणि ते जाऊन लोकांच्या मध्ये काम करतात. हे आरोग्यविषयक काम आहे, नर्सेसचं काम आहे. गटप्रवर्तक महिला तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येच जाऊन काम करतात. परंतु त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हे निर्लज्ज सरकार जे आहे त्याने आजपर्यंत बसायची व्यवस्था केलेली नाही. स्वतंत्र खोलीची मागणी आम्ही केली होती, एक टेबल द्या, खुर्ची द्या, याची मागणी केली होती. प्रत्येक गावामध्ये तुम्ही एक आशा सेंटर सुरू करा, याची व्यवस्था तिने अजून केलेली नाही. म्हणजे आशा आणि गटप्रवर्तकांना सन्माननीय वागणूक द्यायचं नाही असं या सरकारनं ठरवलेलं आहे. आता एक तत्व आहे, आता किमान वेतन जे आहे दवाखान्यात काम करणाऱ्या कामगारांसाठी, अकुशल कामगारांच्यासाठी सुद्धा आज दरमहा 13,000 रुपये वेतन आहे. पण याने आम्हाला काम किती लावलेलं आहे? 70 पेक्षा जास्त कामं आहेत. आता आशाला जी 70 पेक्षा जास्त कामं आहेत ते सरकार हे त्यांचं काम मोजायला तयार नाही. 70 कामं करायला महिन्याला रोज किती तास काम करावं लागेल? त्यांच्या ज्या गाईडलाईन्स आहेत, जर तुम्ही वेबसाईटवर जाऊन बघितलं आशांच्या, तर त्यांचं म्हणणं असं आहे की आशांनी त्यांचं घरचा संसार करून उर्वरित वेळेमध्ये त्यांना काम करता येऊ शकेल एवढं काम द्यावं. पण यांनी 70 कामं दिलेली आहेत. ही कामं त्यांनी काय डॉक्टरला नेमून दिलेली नाहीत, नर्सेसना दिलेली नाहीत. त्यांना काय सांगितलं जात नाही की ऑपरेशन झालं की एवढं मिळेल, बाकीच्या गोष्टी मिळतील. अर्थात त्यांच्यावर हे अन्याय सुरूच आहे. तर पुण्यामध्ये 2 दिवसापूर्वी नर्सेस रस्त्यावरून बसल्या की त्याला 3 महिन्याचा पगार दिलेला नाही. दिल्लीमध्ये 5,000 नर्सेसनी संप केला. तिथे न्यायालयीन प्रश्न आलाच. कोर्टाने त्याच्यावर काही आक्षेप घेतलेले आहेत किंवा त्याच्याबद्दल सुद्धा सामना जो आहे तो दिल्लीच्या सुद्धा नर्सेसना करावं लागतो. तर 13,000 रुपये त्यांनी द्यायला पाहिजे, देत नाहीत. म्हणजे तुम्ही कामावर आधारित असा नसा जे काय असेल ते, किंवा अशी पद्धत आहे की जे काम करतात कामगार त्यांचं काम मोजावं लागतं की त्या 8 तासामध्ये किती काम करू शकतील. उदाहरणार्थ समजा यंत्रमाग कामगारांचं किमान वेतन आहे, तर त्याच्या 1971 सालच्या गाईडलाईन्स आहेत की एक कामगार किती पीकचं कापड 8 तासामध्ये काढू शकेल, तेवढं पीक जेवढं काढेल त्याच्या आधारावर जे किमान वेतन असेल ते गुणोत्तर करून त्याला तो पीस रेट द्यायला पाहिजे. असा कायदा फार पूर्वीपासून आहे. तो आता काय कायदा मानत नाहीत ते सोडून द्या मालक. परंतु अशी एक पीस रेट ठरवायची पद्धत आहे की जी पद्धत यांनी कधीही प्रयत्न केलेला नाही, काही पर्वा करत नाही.
हे NHM मधले जे अधिकारी आहेत, एवढी चीड आणणारी गोष्ट आहे की त्या आशा आणि गटप्रवर्तकांच्यावर कामाचा बोजा लादताना काय वाटतं ते कामं सांगतात. तुम्ही गेल्या लॉकडाऊन नंतर जर आतापर्यंत जर सगळ्या आदेशाची बेरीज केलीत, सगळी कागदपत्र जर गोळा केलीत, तर ती 400 पानापेक्षा जास्त होतील. किती कामं सांगतायत ते, झेपवत न झेपवत परवा न करता कामं सांगायचं, दादागिरी करायची, मुस्कटदाबी करायची, धमक्या द्यायच्या. एकतर अतिशहाणा प्राथमिक आरोग्य अधिकारी आशाना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गवत काढायचं काम करायला त्याने सांगितलं आणि याला ते शिक्षा करत नाही, उलट त्याला त्याच्या बाजूने उभा राहतात. काही आशांना विनाकारण त्रास केला जातो. तर हे चालू आहे आणि हे किमान वेतन देत नाही. आता किमान वेतन न देणाऱ्यांना सक्त महिने 6 महिन्याची सक्त मजुरी शिक्षा आहे. कुणाला शिक्षा द्यायची? या सचिवांना आणि NHMच्या अभियान संचालकाला बेड्या घातल्या पाहिजेत. ते किमान वेतन देत नाही, पण सरकार त्यांच्यावर काहीही कारवाई करत नाही. 13,000चा अर्थ असा आहे की 13,000 गटप्रवर्तकांना जर त्यांनी किमान वेतन द्यायला पाहिजे तर त्याच्यासाठी प्रवास भत्ता जो 7,500 देत आहे तो वेगळा द्यायला पाहिजे त्यांनी. म्हणजे आज 2015 सालापासून आजपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना जो प्रवास भत्त्यामध्ये वाढ झालेली आहे, तो प्रवास भत्ता जर लक्षात घेतला तर तो तुमच्या महिन्याच्या पगाराच्या एवढं जवळ जातो, इतका फरक आहे. म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांना जो प्रवास भत्ता दिला जातो तो सुद्धा आशांना दिला जात नाही. त्याच्यामध्ये काही बदल केलेला नाही. तर हे म्हणजे किमान वेतन कायद्याचा भंग केला जातोय. हा किमान वेतन कायदा पाळला जात नाही. सरकार स्वतःचाच कायदा मोडतं. याला आम्ही हायकोर्टमध्ये चॅलेंज दिलेला आहे. हा एक मुद्दा आम्ही हायकोर्टमध्ये मांडलेला आहे आणि त्या प्रश्नाला त्यांनी जो से दिलेला आहे त्याच्यामध्ये काय उत्तर दिलेलं नाही. आता आम्ही 5 जणांना याच्यामध्ये पार्टी केलेली आहे. महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे सचिव, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट, NRHM आणि भारत सरकारचं NHM जे आहे त्यांना सुद्धा आम्ही पार्टी केलेला आहे. तर आता ते ह्या सगळ्या प्रश्नाबद्दलचा मुद्दा जो आहे तो मुद्दा हाच आहे महत्वाचा की ते आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा का देत नाहीत. सुप्रीम कोर्टाने अनेक आदेश करून सुद्धा. तर ही एक लढाई आहे आणि न्यायालयीन लढाई आहे. त्याच्या मागे आपल्याला ह्या सर्व गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि आपल्या मागणीबद्दल ठोस मागणी पुढे आली पाहिजे. आपल्या निवेदनामध्ये शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे हे नुसता लिहून उपयोग नाही, तर त्यांचं काय मत आहे हे आपल्याला माहित असून त्याच्याबद्दल त्यांना बोलायला लावलं पाहिजे की त्यांना जाब विचारला पाहिजे की तुम्ही का बोलत नाही सांगा, हे त्यांना विचारलं पाहिजे. अर्थात आता ही जी केस आहे ती आम्ही महाराष्ट्र आशा वर्कर्स गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटना यांच्या वतीने केलेली आहे. ही रजिस्टर संघटना आहे 2010 सालापासूनची आशांची आणि हिचं कार्यक्षेत्र जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही राज्यामध्ये आशा आणि गटप्रवर्तक आहेत त्या आमच्या संघटनेचे सभासद होऊ शकतात. आम्ही केस घालण्या अगोदर सप्टेंबर महिन्यापासूनचं वेतन मिळालं पाहिजे पण मुंबईतल्या संघटनेने सुद्धा दुसऱ्या एक केस घातली होती. आपण आशा आणि गटप्रवर्तकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एक प्रमुख कामगार संघटनेची एक संयुक्त कृती समिती केलेली आहे आणि त्या कृती समितीच्या मार्फत आपण संप केलेला होता. पण कृती समितीला काही कोर्टात जाता येत नाही कारण रजिस्टर कामगार संघटना पाहिजे आणि त्याच्यामुळे प्रत्येक कामगार संघटना जी आहे ती स्वतंत्रपणे केस घालू शकते. अर्थात हे आमच्या कामगार संघटनेच्या आशा आणि गटप्रवर्तक जे आहेत त्यांच्या सभासदांच्या पुरती ही केस मर्यादित नाही. या केसचा जो काही निकाल लागेल तो महाराष्ट्रातल्या 65,000पेक्षा जास्त आशा आहेत आणि ज्या 3,900 पेक्षा जास्त गटप्रवर्तक आहेत त्या सर्वांना तो निकाल लागू असेल.
त्यामुळे याच्या मागे एक आपल्याला ताकद लावली पाहिजे. आणि जी गोष्ट आपण न्यायालयामध्ये उपस्थित केलेली आहे, न्यायालयामध्ये आपण ती मिळवून घेण्याचा प्रयत्न करतोय, तर त्याच्याबद्दल आपल्याला सर्वच गटप्रवर्तकांच्या मध्ये आणि आशांच्या मध्ये जर जागरूकता निर्माण झाली तर आपल्याला हा लढा जिंकणे सहज शक्य आहे. उदाहरणार्थ आता एक संधी आलेली आहे. कोरोना महामारी मध्ये स्पष्ट झालेलं आहे की खाजगी यंत्रणा जी आहे ती तोकडी आहे. खाजगी हॉस्पिटल्स हे सगळ्यांना न्याय देऊ शकत नाहीत. आणि आता सगळ्या स्वयंसेवी संस्थांच्याकडून, कामगार संघटनांच्याकडून मागणी आहे की खाजगी हॉस्पिटलमध्ये दराचं नियमन करायला पाहिजे. लूट चालू आहे सध्या खाजगी हॉस्पिटलमध्ये लोकांची. 50 लाख 60 लाखापर्यंत बिलं ह्या कोरोना काळामध्ये केली गेलेली आहेत. कसलाही धरबंद नाही, कोणतेही नियम दराबद्दल पाळले जात नाहीत आणि सरकार बघ्याची भूमिका घेतं. आणि त्या खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करणारे नर्सेस, कर्मचारी यांना सुद्धा किमान वेतन दिलं जात नाही, त्याच्यापेक्षा कमी पगार दिला जातो. दुसऱ्या बाजूला आज महाराष्ट्रामध्ये अधिकृतरित्या वैद्यकीय महाविद्यालय धरून 25,000 पदे रिक्त आहेत. 25,000 पदे आरोग्य खात्यामध्ये रिक्त असणे याचा परिणाम काय होतो? म्हणजे जी आरोग्य यंत्रणा सरकारला चालवायची आहे त्याच्यासाठी 25,000 माणसं कमी आहेत. डॉक्टर्स नाही आहेत, लेडी डॉक्टर नाही आहेत महिलांच्या उपस्थितीत, म्हणजे नर्सेस पुरेसे नाही आहेत आणि 25,000 पदं तुम्ही भरत नाही. आणि दुसऱ्या बाजूला मात्र तुम्ही गुलामासारखं कंत्राटी कामगार नेमताय, त्यांच्याकडनं काम करून घेताय. आणि आहेत ती पदं रिक्त आहेत ती काय लोकांनी केलेत काय? तुम्ही माणसं ठरवलेली आहेत, तुम्ही किती माणसं लागणार हे ठरवलेली आहेत, ती सुद्धा मर्यादित आहेत. सगळी रिक्त पदं भरली तरी सुद्धा जी काही सरकारची आरोग्य यंत्रणा आहे ती सुद्धा अपुरी ठरते अशी स्थिती आहे. हे महाराष्ट्राचं सरकार तर फारच त्या बिहारपेक्षा रानटी आहे. म्हणजे गेल्या वर्षी प्रत्येक माणसावर महाराष्ट्र सरकारने आरोग्यावर जे खर्च केलेले आहे ते 999 रुपये खर्च केलेले आहेत. राजस्थान आहे, राजस्थानमध्ये 1300 रुपये खर्च केले गेले दर माणसी आणि भारतामध्ये 1500 रुपये सरासरी खर्च एका माणसावर केला जातो. महाराष्ट्रापेक्षा सुद्धा बिहारमध्ये जास्त केला जातो. याचा अर्थ असा आहे की हे नाव मोठं लक्षण कुठं महाराष्ट्र सरकार सगळ्या भारतामध्ये जास्तीत जास्त कर देणारं हे राज्य आहे. एक श्रीमंत राज्य ओळखलं जातं आणि यामध्ये आरोग्याची व्यवस्था इतकी दारुण आहे की यांना त्याच्याबद्दल शरम वाटत नाही की हे दरडोई जे काही खर्च आहे ते कमी का. पण दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये जे खाजगी बडे हॉस्पिटल्स आहेत ती कुठंच नाहीत भारतामध्ये. म्हणजे खाजगी दवाखान्यांना लूट करायला परवानगी देणे. साधी एक सर्व आरोग्य संघटनेनी, आम्ही कामगार संघटनेनी मागणी यांच्याकडे केली होती की तामिळनाडू पॅटर्न तुम्ही वापरा औषधासाठी. तिथे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी औषधाची मागणी पहिल्यांदा केली जाते आणि त्यानुसार औषधं घेतली जातात. महाराष्ट्रामध्ये ती यंत्रणा स्वीकारायला अजूनही हे महाराष्ट्र सरकार तयार नाही. कारण या औषध कंपन्या महाराष्ट्रातल्या आणि हे सरकार यांचं साठोलोट असल्यामुळे आणि यांचे सगळे गैरव्यवहार त्याच्यामध्ये दडलेले असल्यामुळे साधं लोकांना औषध देण्याची सुद्धा दानं त्यांच्यामध्ये नाही. आणि आज नाईलाजानं सरकारी हॉस्पिटलमध्ये चिठ्ठ्या लिहून दिल्या जातात आणि बाहेरची औषधं आणायला लावली जातात. तर ही एक सर्व पातळीवरचं एक प्रकारचा हेळसांड आहे. सर्व पातळीवर एक गैरव्यवहार सगळा पोचला गेलेला आहे. त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की तुम्ही 25,000 रिक्त पदे भरा. आता आशाचं शिक्षण झालेलं आहे, गटप्रवर्तक ग्रॅज्युएट आहेत. जसं आता अंगणवाडीमध्ये सुपरवायझरची जागा भरताना ही निम्म्या जागा ही सेविकेमधून भरली जातात. म्हणजे त्यांना परीक्षा बसायसाठी 50% त्यांच्या जागा राखीव आहे. तसं नर्सेसची नेमणूक करण्याबद्दल या आशांच्या बद्दल का विचार करत नाहीत? नर्सेस जे आज ते
त्यांना जे प्रशिक्षण दिलं जातं त्यातलं 75% जास्त प्रशिक्षण हे आशाने आता केलेलं आहे. किंवा आता गटप्रवर्तक सगळा क्लिनिकल जॉब करतात ना. जे आता काही चर्चा झाली होती ब्लॉक फॅसिलिटर्स, ब्लॉक म्हणजे विभाग, फॅसिलिटर्स म्हणजे एक सुलभीकरण करणे, नियंत्रण करणे, म्हणजे आशांच्या कामाचं नियोजन करणे, ते सुलभ करणे किंवा त्याचा रिपोर्ट पाठवून देणे, हे एक महत्वाचं काम जर गटप्रवर्तक करत असतील आणि हे सगळं एका क्लार्कच्या पात्रतेचं काम आहे, मग त्यांच्याबद्दलचा निर्णय का नाही केला जात? त्याच्याऐवजी त्यांनी हे आशा आणि गटप्रवर्तकांना वगळून जे सुधारित वेतन श्रेणी 4 ऑक्टोबर 2020 ला प्रसिद्ध केलेली आहे त्याच्याबद्दल आता त्या माजी मुख्यमंत्र्यांनी अशी टीका केलेली आहे की 8,000 लोकांनी कायम होण्यासाठी 2 लाखापासून 5 लाखापर्यंत रक्कम दिलेली आहे आणि ती 4 कोटीपेक्षा जास्त गोळा केली गेलेली आहे, त्याची चौकशी करा. हे कुठल्या थराला हे केलेलं आहे सगळं? हे आमचा आरोप नाही. म्हणजे तुम्ही कायम करणार ते पैसे घेऊन करणार, कायम करणार ते तुम्ही एकाही आशाला आणि गटप्रवर्तकांना कायम करणार नाही. ज्यांची पात्रता आहे, गुणवत्ता आहे, ज्यांनी काम केलेलं आहे, म्हणजे तुम्ही 15 वर्षे टाचा घासून आशाने काम करायचं, गटप्रवर्तकांनी काम करायचं कंबर मोडपर्यंत, आणि ज्यांचा आरोग्य व्यवस्थेचा काही संबंध नाही, ज्यांना आरोग्याची सेवा करायची नाही, ज्यांच्या खिशामध्ये 10 लाख 20 लाख रुपये आहेत, त्यांना तुम्ही परमनंट करणार. कशाला ते काम करतील? एक भ्रष्टाचाराची कीड ह्या सगळ्या यंत्रणाला लागलेली आहे आणि त्याला व्यसन घालण्यासाठी आणि आशा आणि गटप्रवर्तकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो. तर नुसता शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे एवढं मर्यादित आपली मागणी नाही, ती शक्य आहे. असं आहे का की आम्ही काय आकाशातला चंद्र मागतोय का? म्हणजे तुम्ही आशा आणि गटप्रवर्तकांना का नियमित करू शकता तर 25,000 पदं रिक्त आहेत? का नियमित करू शकता तर आता सगळा जो काही या कोरोना कोविडचा जो भार आहे तपासायचा तो सगळा आशा गटप्रवर्तक करतायत. म्हणजे आशाने रात्रंदिवस काम करायचं. एखादा पेशंट एखाद्या घरात म्हणून फोन केला तर त्या आशावर हल्ले होतात. काही आशांच्यावर खुनी हल्ले झालेले आहेत. याने असं जाहीर केलं की आम्ही आशांच्यासाठी कोविड 50 लाखाचा विमा घोषित केला. एकाही आशेला मिळालेलं नाही. अनेक आशा मृत्यू झालेले आहेत, आजारी पडलेले आहेत, नुकसान झालेले आहेत, त्याचं त्यांनी काही दिलेलं नाही. आता हे माझे कुटुंब माझी जबाबदारी काय सांगतायत ते तुम्ही काम केलं की तुम्ही दररोज 50 घरांना भेटी दिल्या पाहिजेत. आणि नुसता भेटी द्यायचं नाही, वाकून बघायचं नाही, तर प्रत्येक माणसं बघायचं, त्यांचं ऑक्सिजन तपासायचा, टेम्परेचर तपासायचं, त्याचा रिपोर्ट तयार करायचा, कोण वृद्ध आहे, कोण काय आहे, हे सगळं लिहायचं. आणि हे सगळं 50 घरं होऊ शकतात का असं त्यांना आम्ही प्रश्न विचारला. तुम्ही करून दाखवा, अधिकाऱ्याने एकतरी प्रयोग करून दाखवा. काही नाही, यांना कसलीही पर्वा नाही. मुंबईत बसून आदेश करतात. कारण अशाना तुम्ही एका कामाला 1-1 रुपया देताय आणि तिथं मुंबईत एडी कंडिशन एअर कंडिशन मध्ये बसणारे अधिकारी त्यांना किती मानधन आहे महिन्याला? NHM कडून 3-3 लाख रुपये महिन्याला त्यांना मानधन आहे. सगळ्या सुट्ट्या देऊन एका बाजूला तुम्ही 3 लाख रुपये देताय, दुसऱ्या बाजूला 1 रुपये देताय. तर हे जे आहे हे बदलायला पाहिजे आणि अशा केअर सेंटर्स प्रत्येक गावामध्ये सुरू झाल्या पाहिजे. आता चीनचं विश्लेषण सुरू त्या देशाचं, परंतु तिथे एक बेअरफूट डॉक्टर नावाची कन्सेप्ट आहे, ती जगामध्ये गाजलेली आहे. 3 वर्षाचा कोर्स आहे डॉक्टरांचा, तो केला जातो आणि ते डॉक्टर्स गल्लोगल्ली घरोघरी जाऊन रस्त्यावर लोकांच्यावर उपचार करतात. खरं म्हणजे ही बेअरफूट कन्सेप्ट जी आहे ती आशांच्या सारखीच आहे. आशा सुद्धा घरोघरी जाऊन उपचार करतायत. लोकांच्यावर सगळे उपचार करण्याची जबाबदारी आशा गटप्रवर्तक करतायत, आरोग्यविषयक काम करतायत. जे काम सरकारी कर्मचारी आरोग्य खात्यामध्ये करतात तेच काम हे करतात. त्याच्यामुळे त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे. गेली 15 वर्षे ते काम करतायत, त्याच्यासाठी हा संघर्ष सुरू आहे.
तर फक्त आपण न्यायालयामध्ये काय घडतं याची वाट बघता कामा नये, तर त्याच्याबद्दल आपल्याला आंदोलन करायला पाहिजे. आज जे घटक आंदोलन करतील त्यांना यश मिळणार. त्यांना आपण पाहतोय की आज दिल्लीमध्ये पंजाब शेतकरी सरदारजी ज्या पद्धतीने लावून बसलेले आहेत 3 कायदे रद्द करण्यासाठी, तो लढा जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल. त्याच्याबद्दल सुद्धा कोर्टामध्ये उलटसुलट पद्धतीनं जाऊन एक प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळं आपल्या एक चळवळीचा भाग म्हणून आपण त्याच्याबद्दल प्रयत्न म्हणून की जो एकूण आपल्याला लढ्याला यश मिळाला पाहिजे त्याचा प्रयत्न करून आपण हे करीत आहोत. अर्थात आम्हाला असा अभिनिवेश नाही आहे की आयटक कामगार संघटनेची केस आहे आम्ही चालवतोय. खरं म्हणजे केस ती तयार झालेली आहे, ती लॉकडाऊन काळामध्ये तयार झालेली आहे. याच्याबद्दलची सगळी कागदपत्र एकत्र करणे, त्यांना देणे आणि ते ज्येष्ठ वकील जे गायत्री सिंग यांनी वेळ काढून पाहणे, गेल्या 1-2 महिने 3 महिने त्याच्यासाठी आम्ही कष्ट करून हे सगळे मुद्दे एकत्र केलेले आहेत. तर ती केस तुम्ही वाचू शकता. आम्ही व्हॉट्सअपवर ती केस आम्ही टाकली होती. अजून कोणाला पाहिजे असेल त्याने आमच्याकडे मागणी करावी, त्याच्याबद्दल आम्ही माहिती सांगू. त्याची ती तारीख आहे ती 31 तारीख आहे. आणि असं नाही आहे, कृपया समजून घ्या की फक्त हे आमच्या सभासदापुरतं मर्यादित नाही, तर सगळ्या महाराष्ट्रातल्या आशा आणि गटप्रवर्तकांना निकाल जर झाला तर तो सगळ्यांना लागू होणार आहे. आणि कोणत्याही संघटनेतले आशा गटप्रवर्तक असो त्याने आत्मीयतेने म्हणून ही केस स्वतःची आहे म्हणून त्याच्याकडे बघितली पाहिजे. आणि स्वतःची आहे केस समजून आज तुम्ही गावामध्ये कुणालाही विचारा, जर हायकोर्टमध्ये जर आपल्याला काही जिंकायचे असेल तर आज काय फी घेतली जाते, मी आकडा नाही सांगणार, काय फी घेतली जाते, त्याचे काय कष्ट केले जातात ते सुद्धा तुम्ही समजून घ्या. आणि तुम्हाला एक आमची विनंती आहे, प्रार्थना आहे की तुम्हाला शक्य असेल तेवढी कोर्ट खर्चासाठी तुम्ही रक्कम द्या. ही फंड्स तुम्ही एक न्यायालयीन लढाईसाठी द्या. त्याचा अकाउंट नंबर आमचे जनरल सेक्रेटरी जे आहेत सुमन पुजारी, त्यांचा अकाउंट नंबर आपल्याकडे टाकला जाईल आणि त्याच्यावर आपण जर फीस दिली, संघटनेचा अकाउंट नंबरही टाकलं जाईल, तुम्हाला त्याची पावती दिली जाईल. आणि अशा पद्धतीने ही केस आपल्याला जोपासली पाहिजे. अनेक वर्षे लढा करून पंजाबच्या NRHM मधल्या कर्मचाऱ्यांनी लढा यशस्वी केलेला आहे. आणि आज एक लक्षात घ्या की NRHM कर्मचारी त्यातल्या त्यात सुद्धा NRHM कर्मचारी आणि आशा आणि गटप्रवर्तक यांच्यामध्ये भेदभाव करून आशा आणि गटप्रवर्तकांना टाचेखाली घालून आपल्याच सेक्शन मधल्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये भेदभाव त्यांनी निर्माण केलेला आहे. आणि हे सगळं आपण गाडलं पाहिजे. आपली मागणी ही शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळत असताना याच्या पुढचं डेव्हलपमेंट आपल्याला अशी करायची की कोणत्या पदावर आपली नेमणूक होऊ शकते आणि त्या पदाची गुणवत्ता क्षमता जी आहे, त्याचं जे प्रशिक्षण आहे त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती त्यांना आपण जाहीर करायला लावू. आज आशाना फक्त त्यांनी एवढंच केलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्याला 2 आशांना नर्सेस प्रशिक्षणासाठी निवड केली जाईल. आता हे नर्सेस प्रशिक्षण जे आहे त्याच्यात बरंचसं प्रशिक्षण आशांनी पूर्ण केलेलं आहे. आणि आशा या बहुसंख्य ह्या विवाहित आहेत किंवा निराधार आहेत काही, आणि त्यांना असं एका हॉस्टेलमध्ये जाऊन 3 वर्ष हा कोर्स पूर्ण करणे शक्य नाही. त्यांना पर्याय काढला पाहिजे. तुम्ही आतापर्यंत जी 10 प्रशिक्षण दिलेले आहेत ती आशा आणि प्रशिक्षण आहेत, ती 4-4 दिवस 8-8 दिवस प्रशिक्षण घेतलेले आहेत आणि त्याला गटप्रवर्तक सुद्धा हजर राहिलेले आहेत. त्यामुळं ते तुम्हाला गृहीत धरावं लागेल आणि ते गृहीत धरून तुम्हाला काही निर्णय करावे लागतील. याच्यासाठी आपल्याला आणखीन संघर्ष करावा लागेल आणि त्या मागणीबद्दल सुद्धा आपण करणार आहोत. आशांच्या बाजूने एका बाजूला निवेदनामध्ये आपण गटप्रवर्तकांच्या मागण्या घातलेल्या असतात किंवा गटप्रवर्तकांना सुद्धा जे काही आता मिळतं हे 3000 रुपये सुद्धा याच्यामध्ये आशा आणि गटप्रवर्तक मिळून केलेला संघर्षाचा भाग आहे. आणि गटप्रवर्तकांच्या मागण्यासंबंधी स्वतंत्र एक मांडणी आवश्यक आहे किंवा स्वतंत्र मागणी पत्र सुद्धा आवश्यक आहे. तरी सुद्धा आशा आणि गटप्रवर्तक यांचा लढा आपल्याला संयुक्त करावा लागेल
किंवा जसा जो निर्णय होईल किंवा त्याच्याबद्दलची मनोगत आपण समजावून घेऊन गटप्रवर्तकांच्या मागण्यांचं सुद्धा एक वेगळं टिप्पण जे आहे ते आम्ही संघटनेच्या वतीनं तयार करणार आहोत, ते आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये देणार आहोत. आमच्या संघटनेची पद्धत अशी आहे की आम्ही सगळ्याच 70,000 या 65,000 आशा आहेत, 3,900 गटप्रवर्तक आहेत, त्या सगळ्यांचं हित झालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आम्ही फक्त आमच्या सभासदांचा विचार करत नाही. आमची केस सुद्धा आम्ही अशी घातलेली नाही की आमच्या सभासदांना हे द्या. आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या कामगारांच्यासाठी ही मागणी केलेली आहे. आणि त्यामुळं याचं जे काही हित आहे आपल्याला ते आणखीन आपल्याला नियोजनपूर्वक करायला पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाचा आपण वापर करून घेतला पाहिजे. आता समजा व्हॉट्सअपचं तंत्र विकसित झालेलं आहे किंवा आपल्याला ह्या फेसबुक लाईव्हवरनं बोलत राहिलं पाहिजे किंवा झूम मिटिंगा घेत राहिलं पाहिजे. तर या माध्यमातूनच आपला संपर्क होऊ शकतो. एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक विचारचक्र सुरू झालं पाहिजे. गटप्रवर्तकांच्या मध्ये सुरू झालं पाहिजे, आशांच्या मध्ये सुरू झालं पाहिजे. आपल्या मागण्यांचं एक अंडरस्टँडिंग आपल्याला आलं पाहिजे. आपल्याला काय मागायचं आहे, आपली मागणी काय आहे, सरकारचा दृष्टिकोन काय आहे, ह्याचं एक निश्चित भूमिका आपली निर्माण झाली पाहिजे. आणि हे निर्माण करण्यासाठी प्रसार माध्यमातून आपल्याला फारसा प्रतिसाद मिळणार नाही. आत्ता जे आपल्याकडे उपलब्ध प्रसार साधने आहेत त्याचा वापर करावा लागेल. त्याच्यामधून आपल्याला चर्चा करून नक्की करायला पाहिजे. तर अशांचं निवेदन आता आम्ही पाठवलेलं आहे सगळीकडे. म्हणजे आता एका 4 डिसेंबरला आम्ही निवेदन दिल्यानंतर 7 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांनी सगळ्या महाराष्ट्रामध्ये फतवा काढला की ज्याची अंमलबजावणी जवळजवळ झालेली आहे. 4 महिन्याचा पगार हे जे तुम्हाला 2,000 वाढलेले आहे ते हे कायमस्वरूपी आहे. ते जरी ऑक्टोबरमध्ये मिळालेलं असले तरी नोव्हेंबरचा तुम्हाला ते मिळणार आहे. ते 4 महिन्यासाठी नाही तर ते कायमस्वरूपी आहे. तर हे झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र शासनाने निर्णय केला पाहिजे. आता मी बोललो त्याच्याबद्दलचं निवेदन सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवून दिलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही हजारोच्या संख्येने ते निवेदन पाठवा. व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवा, ईमेलद्वारे पाठवा. हजारो आशा आणि गटप्रवर्तकांची निवेदनं तिथं जाऊन धडकली पाहिजे. त्यांचे परत एकदा आम्ही सगळ्यांचे मोबाईल नंबर्स, व्हॉट्सअप नंबर्स आपल्याला पाठवून देऊ आणि त्याच्याबद्दल त्यांना चर्चा करण्यास भाग पाडू आणि असा दबाव सगळ्या महाराष्ट्रातून आणला पाहिजे. आज हे महाराष्ट्राचं शासन NHM मधले अधिकारी काय कारस्थान करतायत ते बारकाईने बघायला तयार नाहीत. आणि त्यामुळं हे जे शोषण सगळं सुरू आहे ते नुसता हे अधिकारी जबाबदार नाही तर हे झोपी गेलेलं सरकार सुद्धा त्याला जबाबदार आहे. आमच्या प्रश्नाबद्दल ते बधीर आहे. आमच्या मागण्या त्यांना ऐकू येत नाही. कुठंतरी तोंडावर फेकायचं किरकोळ गोष्टी हे सर्व सुरू आहे. त्यामुळं या पुढील काळात सुद्धा आम्ही अशा फेसबुक लाईव्ह मिटिंगा घेऊ, झूमवर टाकू. आता जे मी सगळं बोललेलं आहे हे युट्यूबवर सुद्धा येईल, तुम्हाला कधीही बघता येईल. आणि युट्यूबवर बघून तुम्ही आपल्या प्रतिक्रिया, काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारायला हरकत नाही. आमची संघटनेची समजूत अशी आहे की आम्ही काही सर्वज्ञानी नाही आहोत. आम्हाला फार अक्कल आहे अशातला भाग नाही. कारण तुम्ही जे काम करता, दररोज चिंतन करता, ते कामातून आम्हाला तुमच्या अडचणी, समस्या ह्या समजून घेतल्या पाहिजे. ह्या अडचणी 3 नमुन्याच्या आहेत. हे फक्त तुमच्या पगारवाढीच्या नाही आहेत. खरं म्हणजे तुम्ही स्त्री आहात, तुमच्या काही समस्या आहेतच. म्हणजे स्त्री प्रश्न, स्त्री समस्या त्याच्याशी निगडीत आहेत. स्त्रियांच्या आरोग्याचा प्रश्न निगडीत आहे. हे सरकार झक मारत मान्य करतं की NHM मध्ये काम करणाऱ्या आशा आणि गटप्रवर्तकांनी काम केल्यामुळे या देशातल्या बालमृत्यूंचं प्रमाण कमी झालेलं आहे, माता मृत्यूंचं प्रमाण कमी झालेलं आहे. हे सगळे सत्ताधारी पुढारी गावागावामध्ये कोरोना-19 मध्ये कोरोना योद्धा म्हणून काही आशांच्या गळ्यामध्ये हार घालतात, काही किरकोळ रक्कम देतात आणि एवढं करून त्यांची जबाबदारी संपते. पण एकही माईचा लाल असा म्हणत नाही की तुम्हाला कायम झालं पाहिजे, कायम कर्मचाऱ्याची नोकरी मिळायला पाहिजे. असं वर्तमानपत्रामध्ये 2 ओळी सुद्धा त्यांच्या तोंडातून येत नाही. तर त्यांनी सुद्धा असं म्हणायला पाहिजे की हे यांना मिळालं पाहिजे. रास्त आहे, योग्य आहे, गरज आहे.
आज या देशामध्ये 1.5% सुद्धा आरोग्यावर भारताच्या बजेटमधला खर्च केला जात नाही. जगामध्ये बजेटच्या 7% पर्यंत खर्च केला जातो. म्हणजे आरोग्यावर हे भारत सरकार सुद्धा अत्यंत कमी पैसे खर्च करतं. त्यांना पर्वा नाही आहे लोकांच्या आरोग्याची. आणि हे सर्व जे आहे ते एकत्रितरित्या सुद्धा आपल्याला केलं पाहिजे. आपल्या मागण्या आणि एकूण या आरोग्य व्यवस्था सुधारण्याच्या मागण्या याच्याशी आपल्याला जोडून घेतलं पाहिजे. आणि एकूणच लोकांना आपल्याला जोडून घेतलं पाहिजे की लोकांना आरोग्य सुविधा मिळायला पाहिजेत आणि आम्हाला सुद्धा आमचे प्रश्न सुटले पाहिजे. आपण फक्त आपल्या मुद्द्यापुरतं राहून पुढे राहून चालणार नाही. हे सुद्धा आपले सगळे भाऊ बहिणी आहेत. नर्सेस असतील, डॉक्टर्स असतील, आरोग्य कर्मचारी असतील, यांच्या लढ्याला सुद्धा आपण संघटनेच्या वतीने पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी सुद्धा आपल्याला समजून घ्यावं अशी आपली इच्छा आहे. आणि सर्वांनी एकत्रितरित्या जर आपण आवाज उठवला तर आपल्याला यश मिळेल. आणि या पद्धतीनं आपण विचार करावा. आपले काही प्रश्न आता असतील तर आपण सांगावेत, त्याच्याबद्दल आपण बोलू. अन्यथा हे जे माझं आजचं भाषण आहे ते युट्यूबवर टाकलं जाईल किंवा फेसबुक लाईव्हवर नंतर सुद्धा तुम्ही बघू शकाल. आणि हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्याबद्दल आणखीन आपल्याला काय सुचवायचं असेल ते सुचवावं असं विनंती करून मी आत्ताचं जे माझं भाषण आहे, मांडणी आहे ती पूर्ण करीत आहे. नमस्ते. काही लोकांचे प्रश्न आहेत करू वेगळी आहे, तू चालते वेगळी असू दे असू दे. प्रश्न वाचून सांगतो. सांगतोस काय? चालेल. काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दल मी बोलतोय थोड्या वेळात. वेटिंग करू इथे दिसत नाही काय? मग बघू बघ ना तू असं. त्याच्यामध्ये आहेत का? मोबाईल मधनं बघता येतील का? समान काम समान वेतन मिळायला पाहिजे. खूप कामे जबरदस्तीने आशांकडून करून घेतली जातात. माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वांचे फील्डिंग या प्रश्नांच्या बद्दल मी बोललेलो आहे. माझं मत त्याच्याबद्दल व्यक्त केलेलं आहे. ते सर्व अन्यायकारक आहे. तर आता आपण हा फेसबुक लाईव्हवरचं जे कार्यक्रम आहे ते आता संपवतोय. याबद्दल काही प्रश्न असतील तर आपण ईमेलद्वारे व्हॉट्सअपद्वारे विचारावे. प्रत्यक्ष फोन केला तरी चालेल. आणि आपण प्रतिसाद दिल्याबद्दल परत एकदा मी आपले धन्यवाद म्हणून हा कार्यक्रम पूर्ण करतो. हा हे युट्यूबवर आपल्याला टाकायचं बरं काय? हां 1 तास करू द्या.
सेव्ह कसं करायचं? त्याचं